लाडकी बहीण लाडका भाऊ काही तर नाव आपण काही देऊया, पैसे कोणाला तरी देऊन त्याची क्रयशक्ती चुचकारणं हे अत्यंत तकलादू साधन आहे. पाणी फुकट देतोय, वीज फुकट देतोय, खतांवरती अनुदान देतोय, शेतकऱ्याला थेट किसान सन्मान योजनेखाली त्याच्या खात्यात पैसे जमा करतोय, शेतीला सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करतोय. आणखी काय करतं शासन संस्थेने? मुख्य प्रश्न हा बेरोजगारीचा नाहीये, तो रोजगार क्षमतेचा आहे. कायदे जे कामगार विषयक आहेत की जे नवीन रोजगार भरतीच्या आड येत आहेत त्यांना मात्र हात लावायला आपण अजून बिचकतोय. अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देणं आणि तो सरकारच्या धोरणाचा एक कायमस्वरूपी अंग बनणं. मला पण नोकरी शोधायची माझी इच्छाच मरेल, कारण मला मिळतात पैसे. पहिल्यांदा कुणीतरी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स याच्याबद्दल बोललंय. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही याचा उल्लेख नव्हता. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं पहिलं बजेट काल आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा झाल्यात. विशेषतः आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांच्या सहकार्यानं हे सरकार आले, त्यामुळे त्यांच्या राज्यांमध्ये खूप योजना दिल्यात याची चर्चा होते. बदललेल्या टॅक्स ब्रॅकेटची चर्चा होते. वेगवेगळ्या योजना विशेषतः रोजगार आणि त्या संदर्भातली कामं याच्याविषयीची चर्चा होते. तर या सगळ्याचा आर्थिक अर्थ काय आहे, राजकीय अर्थ काय आहे आणि ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो त्याचा अर्थ काय आहे, हा आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि आपल्याबरोबर आहेत प्रख्यात अर्थतज्ञ अभय टिळक सर. सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. सर, खूप आधी आपण एका राज्याच्या अर्थसंकल्पाच्या मुलाखतीत असं बोललेलो होतो की थेट पैसे देणं हा एक प्रकारचा नवीन प्रकार आलाय मतं विकत घेण्याचा आणि मतदार हमी योजना असं आम्ही त्याला टायटल दिलेलं. आत्ता असं वाटलेलं की भाजपचा निसटता विजय, जसा निसटता पराभव असतो तसा निसटता विजय, त्याच्यामुळं कदाचित अजून सोप्स दिले जातील. महाराष्ट्र हरियाणामध्ये निवडणूक आहेत, पुढच्या वर्षी बिहार दिल्ली अशा महत्त्वाच्या राज्यात निवडणूक आहेत. तर असं काही दिसत तरी नाही आहे प्राईम ऑफिशियल. पण हे सगळं बाजूला ठेवले आपल्या मनातले बायस, तर तुम्ही या अर्थसंकल्पाचं कसं विश्लेषण करा? ह्या अर्थसंकल्पाचं मला 3 विशेष जाणवले प्रामुख्याने. पहिली गोष्ट म्हणजे की आदल्या दिवशी जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपण सादर केला संसदेमध्ये, त्याच्यामध्ये एक जे अत्यंत स्पष्ट सूचना आहे की आज त्या मानाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य आहे. म्हणजे अजूनही बऱ्यापैकी महागाई आटोक्यात आहे. आम्ही ज्याला फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणतो त्यावेळी वित्तीय तूट नियंत्रणाखाली ठेवतोय. बेरोजगारीचा प्रश्न हा अनेक दशकं गंभीर आहे. पण आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आर्थिक वातावरण अतिशय अनिश्चित आहे आणि हा मुद्दा आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये फार म्हणजे अधोरेखित केलेला आहे. म्हणजे मुख्यतः आणि याचा संबंध महागाईशी पण थेट आहे. म्हणजे हमास आणि इस्रायलमधलं संघर्ष जवळपास आता लोकांच्या विस्मृतीत गेलाय, तो युक्रेन, हे सगळं नंतर ज्या पद्धतीने चीनचा आक्रमकपणा वाढतोय, ज्या पद्धतीने चीन, रशिया आणि उत्तर कोरिया यांचं नातेसंबंध जन्माला येत आहेत, ह्या सगळ्यामधनं आर्थिक वैश्विक पातळीवरती आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. आणि ही अनिश्चितता प्रामुख्याने भारतासारख्या देशाच्या मुळावरती यामुळे येऊ शकते की ज्या ग्लोबल सप्लाय चेन्स आपण सतत बोलतोय, ज्या कोविडपासून विस्कटलेल्या आहेत, इथे मुख्यतः प्रश्न हा एनर्जीचा आहे. म्हणजे आपल्याला भारतासारखी जी अर्थव्यवस्था जी 80% आपली खनिज तेलाची गरज देशांतर्गत ही 80% आपण आयातीतनं भागवतो आणि हा महागाईचा एक मुख्य स्रोत आहे. त्यामुळे ही जी सगळी जागतिक अर्थव्यवस्था आहे, म्हणजे सध्याची अशांती, त्यामुळे पुरवठा साखळ्या पूर्ववत न होणं, खनिज तेलाच्या बाजारपेठेमध्ये सतत अस्थिरता असणं, पर्यायाने परदेशी थेट गुंतवणूक, त्याच्यानंतर एकूण व्यापार देशांमधला, या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या सगळ्या आघाड्यांवर जी अनिश्चितता आहे, त्या अनिश्चिततेचं सावट हे आता सगळ्या देशीय अर्थव्यवस्थांवर पडत आहे. आणि जरी चीनच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गुंफण जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर त्या मानाने कमी असली तरी जवळपास 1/3 भारतीय अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेचा अंश आहे. त्यामुळे आपल्याला देशांतर्गत आर्थिक धोरणं आखताना ही जी सगळी बाहेरची अनिश्चितता आहे आणि ती पूर्णपणे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे,
हे कसं बदलेल आणि याचे संभाव्य आपल्याला फटके काय बसतील याचा मागोवा घेत अतिशय सावधगिरीने आपल्याला धोरणं आखावी लागतील. हा जो त्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा एक स्पष्ट निर्वाळ आहे, त्याचं फार उत्तम प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये पडलेलं आहे. म्हणजे ह्या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य की साहेब म्हणजे भाजपला वेगवेगळ्या राज्यांमध्ये संमिश्र यश मिळालं आहे. आता महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्यात. अशा पातळी म्हणजे अशा पार्श्वभूमीवरती लोकप्रिय घोषणा करणं, कोणाला तरी वश करण्याचा प्रयत्न करणं, ह्यासारखे मोह टाळण्या इतकं जबाबदारीचं भान आणि कदाचित म्हणजे जरी आता हे आम्ही त्याला राजकीय परिभाषेमध्ये कुबड्या म्हणतोय, पण जरी मित्रपक्षांचा आधार घेऊन सरकार आता स्थापन झालेलं असलं तरी ह्या प्रकारची आर्थिक हाराकिरी करून सत्ता टिकवण्याची आता कदाचित गरज केंद्रीय नेतृत्वाला वाटत नसल्यामुळे अतिशय वास्तवाचं भान ठेवून ह्या सगळ्या अनिश्चिततेमध्ये आपण आता अंतर्गत फार धोका पत्करायचा नाही ह्याचं भान ठेवत अर्थसंकल्पाचा एकूण टोन आहे. हे मला पहिलं वैशिष्ट्य जाणवलं. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते मला असं वाटतं की 3-4 जे अत्यंत जटिल अर्थव्यवस्थेसमोरचे जे प्रश्न आहेत त्यांच्या निराकरणाकडे इतके दिवस ज्या दृष्टीने आम्ही बघत नव्हतो त्या दृष्टीचं सूचन तरी आत्ता झालेलं आहे अर्थसंकल्पामध्ये. हे पुढच्या 5 वर्षामध्ये खरोखर ह्याला धोरणात्मक अन्य गोष्टींचा पाठपुरावा म्हणजे साथ लाभून राज्यांनी त्यांची जबाबदारी उचलून हे किती अंमलामध्ये येईल हा प्रश्न वेगळा, पण तो सगळ्याच अर्थसंकल्पाच्या बाबतीत असतो. मुख्यतः 3 गोष्टींच्या बाबतीमध्ये मला हे जास्ती महत्त्वाचं वाटलं किंवा खरं आपण 4 म्हणू तर ती 3 थोडी नकारात्मक आहे, त्याच्याबद्दल मला असमाधान आहे. पहिली गोष्ट म्हणजे की ह्यावेळी पहिल्यांदा असं झालेलं आहे की खऱ्या अर्थाने शेतीच्या गाभा समस्येकडे बद्दल निदान अर्थसंकल्प बोलतोय तरी. म्हणजे काय झालंय की आपण आकारण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतीला काय खरं म्हटलं ना तर ह्याच्यात फार तथ्य नाही, कारण शेती हा राज्यांचा विषय आहे. पण तरीसुद्धा गेली अनेक वर्ष शेती सुधारणा म्हणजे आधारभूत किमती वाढवून देणं किंवा कर्जमाफी ह्याच 2 बिंदूंमध्ये हा जो लंब खेलकावत होता तो पहिल्यांदा शेतीमधली संशोधन, शेतीमधली गुंतवणूक, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न ही परिभाषा तरी निदान अर्थसंकल्पामध्ये बोलली गेलेली आहे. माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचं कारण असं आहे की मी सतत विचार करत होतो एक अर्थशास्त्र विद्यार्थी म्हणून की आज शासन संस्थेने भारतीय शेतकऱ्याला जितक्या पद्धतीने मदत करणं शक्य आहे तेवढं सगळं आजवर केलं आहे. आम्ही आधारभूत किमती देतोय, आधारभूत किमतींमध्ये दरवर्षी वाढ घडवतोय. ती वाढ किती कमी जास्त हा भाग वेगळा, पण आधारभूत किमतींचं कवच शेतकऱ्याला आहे. आम्ही पाणी फुकट देतोय, वीज फुकट देतोय, खतांवरती अनुदानं देतोय, शेतकऱ्याला थेट किसान सन्मान योजनेखाली त्याच्या खात्यात पैसे जमा करतोय, शेतीला सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करतोय. आणखी काय करायचं शासन संस्थेने? तरी सुद्धा जर आमची भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल शेतीचं जर प्रकृती सुधारत नसेल तर याचा अर्थ आता हे सगळे उपाय एकतर शेतकऱ्यांच्या फार मोठ्या गटाला कुठेतरी पोचत नाही आहेत किंवा ते गैरलागू आहेत किंवा याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी शेतीची अडचण आहे. हे पहिल्यांदा या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी जे म्हटलेलं आहे की आमचा इथून पुढे भर हा, आणि तो मला ते अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्यांनी असा शब्द वापरलेला आहे की देशामध्ये शेती संदर्भात जी सगळी संशोधनाची व्यवस्था आहे त्याचा आम्ही पूर्णपणे एक रिव्ह्यू म्हणजे आढावा घेणार आहोत. मला हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं, कारण मी याचं उदाहरण सांगतो. आपल्याला परिचित आहे जे अत्यंत प्रख्यात मराठी साहित्य विश्वातलं माध्यम आहे साधना साप्ताहिक. साधना साप्ताहिकाने काही वर्षांपूर्वी एक अशी शिष्यवृत्ती दिली होती एका अत्यंत चाणाक्ष पत्रकाराला की राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया की राज्यामध्ये आपल्या दापोली, परभणी, राहुरी ह्या ठिकाणी आणि जी आपली 4 आणि अकोला ही जी 4 कृषी विद्यापीठं आहेत, या कृषी विद्यापीठांच्या मध्ये जे संशोधन होतं त्याचं नेमकं काय स्टेटस आहे आणि ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचतं का याच्याकरता एक शिष्यवृत्ती दिली होती. त्याच्यावरती आधारित लेखमाला पण नंतर प्रकाशित झाली. त्याचं एक अत्यंत विदारक दृश्य असं होतं की जी म्हणजे राहुरीचं आमचं कृषी विद्यापीठ जे आहे ते मुळी कोरडवाहू शेतीवरती संशोधन करण्यासाठी आहे, कारण राज्यातलं 70% क्षेत्र कोरडवाहू आहे, जास्तीच कदाचित. या 4ही विद्यापीठांमधली मुख्यतः जी तो कणा आहे संशोधनाचा त्या जागा रिकाम्या होत्या संशोधकांच्या. त्यामुळे एकूण जर खरोखर सरकार असं करणार असेल
की एकूण आमच्या देशात जे आता एवढी संशोधन केंद्र शेती करतायत, इथे संशोधनाची काय व्यवस्था आहे, तिथे कोणतं संशोधन चाललंय, खरोखर त्या जागा भरल्यात का, आणि मुख्य प्रश्न ते जे संशोधन प्रयोगशाळेमध्ये होतं ते शेतकऱ्यांपर्यंत पोचतं का. हे जर होणार असेल तर मला असं वाटतं ही अत्यंत मोठी दिशा आहे. आणि म्हणून याचं अत्यंत मी मनापासून स्वागत करतो की कोणीतरी बोलताय आज हे की अरे मुख्य प्रश्न हा आधारभूत किमतीचा, कर्जाचा नाहीये, उत्पादकता कमी आहे आमची. ती का कमी आहे, आणि ती उत्पादकता जर आमचा 80% आमचा शेतकरी जर 5 एकराच्या आतला असेल तर त्याचं उत्पन्न आणि त्याची उत्पादकता वाढवणं हा खरा मग काना ठरतो. हे होत आहे पहिल्यांदा. पण याच्यात मुख्य दुसरा एक मला जो महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो तो असा वाटतो की इथे मग आता राज्यांची जबाबदारी महत्त्वाची बनते. कारण आपलं सगळ्या राज्यांच्या मध्ये, विशेषतः महाराष्ट्रामधला मला थोडाफार अनुभव आहे म्हणून निरीक्षण माझं असं आहे की आज कुठल्याही कारणाने का असेना, पूर्वी ज्याला आपण ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणायचो, म्हणजे प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा विस्तार अधिकारी कृषी हे अत्यंत उत्तम पद असायचं की जो संशोधन करणारा चमू आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यामधला दुवा असायचा. ही एक्सटेन्शनची यंत्रणा आज आपली पूर्णपणे म्हणजे खिळखिळी आणि निस्तेज झालेली आहे. म्हणजे जर केंद्र सरकार पुढाकार घेऊन शेतीविषयक संशोधनाच्या व्यवस्थेचं सक्षमीकरण करणार असेल खऱ्या अर्थाने मनापासून, तर ते झालेलं सक्षमीकरण, ते झालेलं संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि हा दुहेरी सेतू तयार करणं हे मग एक्सटेन्शन यंत्रणेला करायला लागेल. त्याच्यात राज्यांनी पुढाकार घ्यावा लागेल. पण पहिल्यांदा मला अत्यंत समाधान या गोष्टीत झालं की कुणीतरी शेतीमधल्या संशोधनाबद्दल बोलत आहे. त्यामुळे हा एक अत्यंत चांगला, मला त्यात दुसरी एक गंमत मला अशी वाटली की ते म्हणजे तसा म्हटलं तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा नाही, पण म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. एक त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की मोठ्या शहरांच्या मध्ये किंवा मोठ्या शहरांच्या परिसरामध्ये भाजीपाल्याचं संकलन करणारी आपण काही केंद्र सरकार या धोरणामध्ये घातलं आहे. मला गंमत अशी वाटली, आपल्याला जर आठवत असेल तर एक मला जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी पवारसाहेब कृषी मंत्री होते. त्यांनी एके ठिकाणी हा मुद्दा मांडला होता की ज्या पद्धतीने आमची मोठी महानगरं अस्ताव्यस्त विस्तारली आहेत आणि शहरांच्या परिसरामध्ये आता मोकळ्या जागा जवळपास नाही आहेत, परिणाम काय होतोय की मोठ्या शहरांना दूध, फळफळावर, अंडी, भाजीपाला खूप अंतरावरनं आणायला लागतो. त्याच्यात एकतर नाशिवंत मालाचा नाश होतो, दुसरं म्हणजे शेतकऱ्याला कमी भाव मिळतो, ग्राहकांना अधिक भावाने विकत घ्यावं लागतं. म्हणून मोठ्या शहरांच्या मेरेवरती भाजीपाल्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यावं अशी पवारसाहेबांनी कल्पना मांडली होती. इथे निदान आता आपण बोलतोय तरी त्याच्याबद्दल की आपण अशी केंद्र तयार करू, त्यातनं स्थानिक बाजारपेठेला पण वाव मिळेल, शेतकऱ्यांना पण जागा मिळेल, म्हणजे उत्तम पद्धतीने भाव मिळेल. मला फक्त प्रश्न एवढंच आहे की ह्याच्यात करता जागा आहे का शहरांभोवती आता. पण निदान मला हे सगळ्यात मी म्हटल्याप्रमाणे समाधान हे झालं की आपल्याला शेतीबद्दल आता आपण निदान एक वेगळा तरी विचार करतो. हे पहिली. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जी आहे ना ती मला असं वाटलं की रोजगारासंदर्भामध्ये कुठेतरी आपल्याला आता हे जाणवत आहे की अरे मुख्य प्रश्न हा बेरोजगारीचा नाहीये, तो रोजगार क्षमतेचा आहे. आणि याचं कुठेतरी निदान ज्या 4 स्कीम्स केलेल्या आहेत आता त्याच्याबद्दल मला म्हटलं तर थोडं असमाधान आहे. म्हणजे काय झालंय की दिशा अत्यंत योग्य आहे, पण आपण फार फार जपून पाऊल उचललंय असं मला वाटतंय. म्हणजे एक जी योजना आहे की 15,000 म्हणजे पहिल्या महिन्याचा पगार, हे सरकार, ही कल्पना अत्यंत चांगली आहे. मला फक्त एवढंच वाटलं की म्हणजे हे आता कदाचित असं की हे हाव म्हणाल तुम्ही कदाचित, मला असं वाटलं की हा जो अप्रोच आहे हा किमान 3 महिने तरी पाहिजे. कारण आज प्रश्न असा येतो जी आपल्यामध्ये मोठी दरी आहे की महाविद्यालयामधनं मिळणारं शिक्षण, मग ते कुठलंही असो, आणि प्रत्यक्ष उद्योगांची प्रशिक्षण विषयक गरज, याच्यात जी तफावत आहे ही तफावत उद्योगांना ऑन जॉब ट्रेनिंग देऊन भरून काढायला लागते आणि त्याची कॉस्ट आहे, त्याचा खर्च आहे. बरोबर. त्यामुळे सरकार जर पहिल्या महिन्याचा पगार देणार असेल ना तर ते योग्य की हो, म्हणजे त्या कारखान्याला सुद्धा खर्च आहे, आम्ही तो भरून काढतोय. मला असं वाटलं की 1 महिना ही फार कमी मुदत आहे. कारण 1 महिन्यामध्ये तो मुलगा जॉईन होणार, त्याला त्याचा आवाका कळणार, त्यातून तो त्या कामात रुजणार, याचा तर महिना निघून जाईल. ही जर आपल्याला आता कुठल्याही व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये इंटर्नशिप ही किमान हल्ली 3 महिन्यांची आहे. त्यामुळे हा म्हणजे ह्याच्यावरती खर्च होऊ दे. म्हणजे उद्या जर उद्योगांना मी असं म्हटलं की तुम्ही घ्या, आम्ही 6 महिने किंवा 3 महिने पगार देतो, तर मी अगदी वाईटात असा विचार केला की समजा एखाद्या कंपनीने महिन्यानंतर काढून टाकला याला, तर त्याच्या हातात काहीच राहत नाही पुन्हा. पण 3 महिन्यामध्ये तो जर काही शिकला,
पण निदान म्हणजे मी हे सगळं तपशिलाचा भाग जाऊ दे, पहिल्यांदा की कुठेतरी उद्योगांची प्रशिक्षित मनुष्यविषयक गरज आणि आपण आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करत असताना प्रशिक्षित मनुष्यबळ याच्यात जी तफावत आहे आणि त्याच्यामुळे रोजगार क्षमता हा जो अत्यंत मोठा प्रश्न आहे. निदान ज्यांना नोकऱ्या लागल्यात त्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तरी किंवा मिळालेला रोजगार टिकवून ठेवण्याची तरी त्यांची क्षमता वाढावी आणि त्याच्याकरता उद्योजक, तो स्वतः मुलगा आणि सरकार यांनी त्या दिशेने प्रयत्न करावेत. ही अत्यंत आश्वासक बाब आहे. म्हणजे हे अत्यंत उत्तम पाऊल आहे. फक्त पुन्हा म्हणजे आता कदाचित माझी अगदी जी काही थोडीफार पत्रकारितेची बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी आहे, मी असं म्हणजे कावळ्यासारखं कोणी मला नावं ठेवेल, मला फक्त एवढंच वाटलं की हे सगळं जे आहे ना हे अत्यंत योग्य आहे, आवश्यक आहे. पण हे सुद्धा कोणाला आहे हो? ज्याला पहिला रोजगार मिळाला त्याला आहे. जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल मांडलेला आहे त्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचं निरीक्षण असं आहे की आमच्या देशामधनं जे सगळे पदवीधर बाहेर पडतात वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीजचे, त्याच्यापैकी फक्त 51% हे एम्प्लॉयेबल आहेत. कुणाच्या दृष्टीने? एम्प्लॉयरच्या दृष्टीने. मग 49% मुलं जी आमची बाहेर पडतात की जी पास होऊन, ज्याला आपण लेबर फोर्स म्हणतो, श्रमदलामध्ये त्यांचा प्रवेश आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. म्हणजे एंट्री लेव्हलला ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांचं आपण काय करणार होतं? ही बाजू 51%ची ठीक आहे, म्हणजे हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे, याचं आपण स्वागत केलंच पाहिजे. पण हे पुरेसं पडेल का? किंवा मग येणाऱ्या काळामध्ये जे एंट्री लेव्हलचं ट्रेनिंग आहे त्याचं आपण काय करणार? पण हे आहे अत्यंत, मला सगळ्यात त्यातली जी योजना आवडली ती एक 5वी योजना जी आहे इंटर्नशिपची, ती सगळ्यात उत्तम आहे. की 1 वर्ष त्या मुलाला कंपनीमध्ये ठेवायचा, त्याला 5,000 रुपये दर महिन्याला केंद्र सरकार देणार, 6,000 रुपये वन टाईम आहे आणि प्रशिक्षणाचा खर्च त्या कंपनीने तिच्या CSR मधनं भागवायचा. ही कारण 12 महिन्याचा कालावधी मोठा आहे. पण त्याच्यातही म्हणजे पुन्हा जर मी खोट नाही काढत आहे, मला याची आणखी उपयुक्तता वाढण्याकरता ती जी योजना आहे ना ती 500 टॉप कंपन्यांसाठी आहे. या कुठे आहेत हो सगळ्या? या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. आमची जी गरज आहे सगळ्यात मोठी कोणती जी आहे ना ती लहान शहरांमधली आहे की शेती समाधान म्हणजे शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नाही आहे. मोठ्या शहरांमधल्या लेबर मार्केटमध्ये प्रवेश नाही आहे. हा जो मधला म्हणजे 2ऱ्या स्तरातली 3ऱ्या स्तरातली जी शहरं आहेत तिथे असणारे उद्योगसुद्धा हे लहान आहेत तुलनेने, त्यांच्यावर खरा याचा फोकस जास्ती हवा होता. म्हणजे त्यांना खरी गरज आहे, कारण छोट्या कंपन्यांचा CSR पण नाही आहे पण रोजगाराच्या क्षमता तिथे आहेत. त्यामुळे जर ही इंटर्नशिपची योजना 500 टॉप कंपन्या आणि खाली आपण जर पिरॅमिड काढला तर मध्यम स्तरामध्ये, निम्न मध्यम स्तरामध्ये ज्या कंपन्या आहेत जिथे श्रमप्रधान उत्पादन तंत्र आजही वापरलं जात आहे आणि जिथे गरज आहे, म्हणजे गरज उद्योगांना पण आपण बघा, म्हणजे आपण महाराष्ट्रातला विचार केला तर ही सगळी मोठ्या शहरांच्या 100 किलोमीटर परिसरातली जी औद्योगिक केंद्र आहेत त्या सगळ्यांचा प्रश्न हा आहे की त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. तिथे जर ही आपण योजना फोकस केली, कदाचित ते पुढे होईल सुद्धा, पण हे अत्यंत उत्तम पाऊल आहे. तिसरा याचा जो उपविभाग आहे तो माझ्या दृष्टीने खरा याचा गाभा आहे. आपण असं म्हटलं आहे की 1000 ITIचं सक्षमीकरण होणार आहे. हे अत्यंत स्वागतात आहे. फक्त या अर्थसंकल्पाच्या भाषणाचं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये याचा संपूर्ण गोषवारा दिलेला आहे. ते जर परिशिष्ट आपण वाचतं तर मला पुन्हा समाधान असं आहे की या 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं जे सक्षमीकरण होणार आहे, निदान आत्ता कागदावरती जे दिसत आहे ना त्याचा सगळा भर हा अभ्यासक्रमांच्या पुनर्लेखनावरती आहे. हे अनावश्यक असं मी नाही म्हणत आहे, पण ते पुरेसं नाही आहे. कारण काही वर्षापूर्वी थोडाफार आम्हाला याचा म्हणजे मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो तर त्यावेळी आम्हाला आमच्या लक्षात असं आलं की मुख्यतः या ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत याचं आणि उद्योगांचं नातं हे फार अजूनही घनिष्ठ जुळत नाही आहे. त्याला कारणं 2 आहेत. एक, अभ्यासक्रम हे निश्चित आहे, कारण अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष उद्योगातला व्यवहार याच्यात खूप फरक पडला आहे. त्यामुळे अभ्यासक्रम अद्ययावत करणं हे आवश्यक आहेच. त्याच्यामध्ये या योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. सगळ्यात मोठी अडचण औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची जी आहे ना ती तिथली तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री ही आहे. म्हणजे उदारीकरणानंतर वैश्विक पातळीवरची स्पर्धा वाढल्यामुळे भारतीय उद्योगांना सगळ्या स्तरावरती आपला माल दर्जेदार असला पाहिजे
आणि किंमत किफायतशीर असली पाहिजे. याच्याकरता जे गुणवत्ता क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करायला लागली, ते लोन सगळ्या उद्योगांच्या मध्ये आलं आहे. तिथे ITIs कमी पडतात. कारण भारतीय औद्योगिक संस्थांच्या मध्ये म्हणजे औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थांच्या मध्ये आज ज्या यंत्रांवरती प्रशिक्षण दिलं जातं, ती आपण जर उद्योगांकडे गेलो तरी म्हणतो ही केव्हा तंत्रज्ञान आमच्याकडनं गेलंय. त्यामुळे ह्या तंत्रशिक्षण संस्थांचं सक्षमीकरण करण्याचं जे अत्यंत योग्य पाऊल आहे, त्याच्या दुसऱ्या भागावरती पण तितकाच भर दिला गेला पाहिजे की त्यांचं तंत्रज्ञान, तिथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा, तिथे ज्या तंत्रप्रणालीचा वापर करून ज्या मशीन्सवरती प्रशिक्षण दिलं जातं ती आणि कारखान्यातली मशिनरी याच्यात सुसंवाद हवा. ते जर केलं तर हे अत्यंत उत्तम आहे. आणि चौथा किंवा पाचवा समाधानाचा भाग म्हणजे की एक शेवटच्या भागामध्ये मला शेवटचा भाग त्या मनाने फार महत्त्वाचा वाटला. त्याच्यावरती फार अर्थमंत्र्यांनी विश्लेषण केलं नाही, पण ते अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याही करता या सरकारला धन्यवाद द्यायला पाहिजे की निदान इतक्या वर्षानंतर म्हणजे 91 साली समजा आपण आर्थिक पुनर्रचना पर्वाला प्रारंभ झाला असं म्हटलं आणि राजीव गांधींचा कालावधी झाला तर 85 पर्यंत आपण जर मागे गेलो तर आज 2024 साली पहिल्यांदा कुणीतरी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स याच्याबद्दल बोललाय. आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही याचा उल्लेख नव्हता. शेवटचा जे 9 आपण फोकस एरियाज म्हटले त्याच्यात 9वा जो आहे की इथून पुढच्या काळामध्ये कुठे आम्हाला करायला लागणार आहेत सुधारणा म्हणजे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स. तिथे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही आता जी इनपुट्स आहेत म्हणजे जे सगळे उत्पादक घटक आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण गेल्या 40 वर्षामध्ये जो काही आपला भरभराट विकासाची झालेली आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब अशी झालेली आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत महाग अर्थव्यवस्था बनलेली आहे. म्हणजे आपला उत्पादन खर्च हा आधी आपल्या कालच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे की आमच्याकडे देशी उत्पादन खर्च जास्ती असल्यामुळे आयात उत्पादनं आयात शुल्क भरून ट्रान्सपोर्ट कॉस्ट करून सुद्धा इथे स्वस्त पडतात. त्यामुळे आयात उत्पादनांना आम्ही बंदी करू शकत नाही आहोत. कारण जमीन महाग आहे, भांडवल महाग आहे, तंत्रज्ञान महाग आहे, उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ महाग आहे. शेवटचा 9वा मुद्दा जो आहे तिथे अर्थमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये हे जे महत्त्वाचे उत्पादक घटक आहेत की ज्याच्यावरती आमच्या उत्पादन व्यवस्थेची उत्पादकता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता अवलंबून आहे, इथे ज्या सुधारणा करायला लागणार आहेत त्याच्यावरती केंद्र सरकार लक्ष केंद्रित करेल. हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे जमिनीच्या बाबतीमध्ये सगळ्या अडचणी ज्या असतील अगदी नोंदींपासून रेकॉर्डपर्यंत, भांडवलाचा पुरवठा, तंत्रज्ञानाला बढावा, उद्यमशीलतेचं संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो श्रमिक आहे त्या श्रमिकाची एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न. हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्सबद्दल आज आपण निदान बोलायला सुरुवात केली आहे. हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल. त्यामुळे मला हा अर्थसंकल्प त्याच्यात बारक्या बारक्या गोष्टी खूप आहेत पण एक ओव्हरऑल मी म्हटल्याप्रमाणे की ज्या गोष्टींची खरी उत्तरं जिथे शोधायला हवेत निदान त्याच्याकडे आता आपण निर्देश करून बोलायला तरी लागलेलो आहोत. पुन्हा एक म्हणजे मी ते फक्त नोंदवून ठेवतो, आपण अजूनही लेबर रिफॉर्म्सबद्दल बोलत नाही आहोत. आणि मला असं कुठेतरी असं वाटलं की हा जो रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे तो एकीकडनं जसा प्रशिक्षणाशी संबंधित आहे की जो बऱ्यापैकी आता आपण त्याची दखल घ्यायला लागलोय या अर्थसंकल्पामध्ये. पण मुळात कामगार का घेत नाहीत का उद्योजक, यातला शिक्षण हा एक भाग आहे, दुसरा कामगार कायदे हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. त्याला मात्र आपण अजूनही हात घालत नाही आहोत. म्हणजे सेकंड जनरेशन रिफॉर्म्समध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी जे ह्युमन रिसोर्सबद्दल बोललं आहे ते ओव्हरऑल ट्रेनिंग, कम्पिटिटिव्हनेस ह्याच्याबद्दल बोललं आहे. पण अजूनही आपण कायदे जे कामगार विषयक आहेत की जे नवीन रोजगार भरतीच्या आड येत आहेत त्यांना मात्र हात लावायला आपण अजून बिचकतोय. पण ओव्हरऑल हे मला 5 वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाची अत्यंत आहेत. त्यामुळे हा खरंच चांगला आहे अर्थसंकल्प. फक्त याची अंमलबजावणी कशी होते हे नेहमीचा प्रश्न आहे आपला. म्हणजे आता वेगळ्या अँगल तरी विचारतो, गेले 30-40 अर्थसंकल्प जे तुम्ही अभ्यासक म्हणून बघितले असतील त्याच्यात याआधी फक्त रोजगार किंवा बेरोजगारी आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या स्कीम्स असा कधी पूर्वी अर्थसंकल्प झाला होता का? नसेल तर तो हा पहिला आहे का, एस्पेशली इकॉनॉमिक रिफॉर्म्स नंतर? ही माझी क्युरिओसिटी. आता त्याला जोडून असणारे 2 प्रश्न की हे जे इंटर्नशिप, स्टायपंड हा सगळा जो प्रकार आहे
ह्याला चांगलं म्हणायचं का वाईट, त्याचा म्हणजे सबटेक्स्ट असा की महाराष्ट्रामध्ये योजना आपण अशी जाहीर केली आहे की तुम्ही बेरोजगार असलात की तुमच्या खात्यात पैसे येतील 6,000 रुपये. त्याचं केंद्राचं व्हर्जन असं आहे की तसं नाही, तुम्ही इंटर्नशिप करा, तुमचा स्टायपंड आम्ही भरू. मग याला चांगलं म्हणायचं का याला असं बघायचं की अहो आम्हाला काही रोजगार करायला जमत नाही आहे, त्याच्यामुळं या 500 कंपन्यांना आम्ही फोर्स करतो की तुम्ही गप घ्या आणि त्याचे पैसे मात्र आम्ही देतो, काय आहे? नाही, मी याच्याकडे थोडा म्हणजे वस्तुनिष्ठ सकारात्मकतेने बोलता म्हणजे मी त्याला हे ॲडजेक्टिव्ह का जोडतोय, कारण आपण एक गोष्ट मान्य खरंच केली पाहिजे की शेवटी नोकऱ्या किंवा चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण होत राहणं हे खरं सक्षमीकरण आहे. आम्ही अनुदानं देणं, लाडकी बहीण, लाडका भाऊ, काहीतरी नावं आपण काही देऊया, पैसे कुणाला तरी देऊन त्याची क्रयशक्ती चुचकारणं हे अत्यंत तकलादू साधन आहे. त्या व्यक्तीच्या क्षमता वाढवणं म्हणून हे जे आता शासन करताय, म्हणजे ते त्याला म्हणजे तुम्ही प्रशिक्षणाचा खर्च द्या, आम्ही तो भरू, आम्ही तो रिइम्बर्स करू, किंवा थेट बेनिफिट ट्रान्सफर, याच्याकडे मी या दृष्टीने बघतो की जो अत्यंत मोठा प्रश्न आहे की नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि नोकऱ्या मिळण्याकरता प्रोत्साहन उद्योगांना पण मिळत नाही आहे आणि इच्छा असून नोकऱ्याही मिळत नाहीत मुलांना, हा जो तिढा आहे हा सोडवण्याकरता तरी निदान हा एक प्रयत्न आहे. आणि तो मी काय म्हणतो म्हणजे ह्याला एक थोडा आंतरराष्ट्रीय संबंध पण आहे बरं का, म्हणजे संदर्भ पण आहे. 2009 साली ओबामा जेव्हा पहिल्यांदी झाले अमेरिकेचे अध्यक्ष, त्यावेळी जर बघितलं तर 2008 सालचं जे वित्तीय संकट होतं त्याची सगळ्या जगाला झळ बसली, ती अमेरिकेला ती जास्ती बसली होती. त्यावेळी ओबामांनी हे केलं की तिथे जो एम्प्लॉयमेंट अलाउन्स असतो, अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट जो असतो तो त्यांनी वाढवला, की कारण नोकऱ्याच नव्हत्या, म्हणजे उद्योग बंद पडले होते, बँकांना बघायला आल्या होत्या, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स तिथे जो मिळायचा तो त्यांनी वाढवला. त्यावेळी सगळ्या जबाबदार अर्थतज्ञांकडनं ही तक्रार झाली होती की एक तात्कालिक सहाय्य म्हणून हे योग्य आहे, पण हा जर आमच्या धोरणाचा दीर्घकालीन भाग बनला तर मग जे तुमचा प्रश्नाचा रोख आहे की मला पण नोकरी शोधायची माझी इच्छाच मरेल, बरोबर, कारण मला मिळतात पैसे. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देणं आणि तो सरकारच्या धोरणाचा एक कायमस्वरूपी अंग बनणं हे दीर्घकालीन हानिकारक आहे. इथे तसं होत नाही आहे. इथे मला असं वाटतं कुठे, कारण आपण जर बघितलं ना, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये सगळ्या गोष्टी मांडणं शक्य पण नसतं, पण ह्या ज्या 5 स्कीम्स आहेत, योजना आहेत रोजगारासाठी, त्याचं परिशिष्ट जर आपण बघितलं ना तर तिथे तरतुदी आहेत की ही जी इंटर्नशिप आहे, समजा 12 महिन्याच्या एखाद्या मुलाने सोडलं तर त्या कंपनीने सरकारला पैसे परत करायचे. म्हणजे हे मला असं वाटतं अत्यंत साऊंड धोरण ह्या दृष्टीने आहे की ज्याला म्हणतो म्हणजे कॅरेट अँड स्टिक, की तुम्ही रोजगार निर्मिती करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण जर कुठल्याही कारणाने मध्येच कोणतरी खंडित केलं तर मग तुम्ही जबाबदार आहात. त्यामुळे हे मला म्हणजे एक लॉंग टर्म की शेवटी मी जवळ का माणूस पण जपणं हे महत्त्वाचं आहे. कधी की आम्ही कुणाला तरी आशाळभूतपणे तयार करून ठेवलं किंवा कुठे येईल माझ्या खात्यात पैसे घालेल, त्यापेक्षा हा अत्यंत राजमार्ग आहे की त्या व्यक्तीला सक्षम करणं. त्यामुळे मला तर हे योग्य वाटलं. पण रोजगाराचा एवढा फोकस 40 वर्षात नव्हता. काय झालं अगदी खरं जाऊ का, एवढ्या बिकट हा प्रश्न ह्यापूर्वी कधी कदाचित आला पण नव्हता. आणि हे केव्हापासून झालं, काय झालं माहिती का, ह्या सगळ्या प्रश्नांना ना खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे इतिहास कशा अर्थाने आणि फार इतिहास नाही, पण 2000 आपण जर बघितलं तर 2000 सालापासून एक खूप वेगळ्या पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था वाढली आणि विशेषतः 99-2000 ते जवळपास 2011-12 म्हणजे वाजपेयी सरकारची 4 वर्ष आणि मनमोहन सिंग सरकारची जवळपास 8 वर्ष, हा 12 वर्षाचा कालावधी जो होता, या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत सशक्त दराने वाढली. पण त्याचं संपूर्ण वर्णन आम्ही जॉबलेस ग्रोथ असं केलं. कारण बरं म्हणजे हा खरा मी मुद्दा मगाशी मांडायला पाहिजे होता, ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत ना, या स्कीम्स कुठे आहेत, या ज्याला आम्ही संघटित क्षेत्रातला रोजगार म्हणतो की जी आजची गरज आहे. कारण असंघटित क्षेत्रामध्ये रोजगार मिळतोच आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या ह्याच व्यासपीठावरती डॉक्टर हातेकर जेव्हा येऊन बोलले होते त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की रोजगार निर्मिती होत नाही असं नाही, रोजगार निर्मिती होते, पण ती कुठे होतीये, ती असंघटित क्षेत्रामध्ये होतीये.
की जिथे मेहनताना अल्प आहे, कौशल्य अल्प आहे, उत्पन्न अल्प आहे आणि कुठलंही प्रशिक्षण नाही आहे. संघटित क्षेत्रातला चांगला रोजगार हा मी ज्याला जॉबलेस ग्रोथचा आपण काळ म्हणतो त्या काळामध्ये 1.5 आणि 2.5% आमचा संघटित क्षेत्रातला रोजगार वाढत होता आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 8-8.5% होता. त्यामुळे हा जुना प्रश्न आहे. फक्त इतके दिवस काय होत होतं की इतके दिवस या पद्धतीने त्याचा असा दाणकन समोर येत नव्हता. म्हणजे आता यावेळेच्या आपण जर बघितलं सगळ्या निवडणुकांच्या मध्ये कुठेतरी बेरोजगारी हा प्रश्न आलेला आहे. आणि आता फक्त अगदी हा म्हणजे मला मोह आवडत नाही म्हणून मी सांगतोय, गेल्या 2-1 महिन्यामध्ये सगळ्या युरोपीय देशांच्या मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या युरोपीय सगळ्या देशांच्या मध्ये ज्याला ते फार किंवा एक्स्ट्रीम राईट असं म्हणतात की अति उजव्या विचारसरणीच्या पक्षांना एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मताधार मिळाला. त्यांना सत्ता नाही आली पण एकदम त्यांचं राजकारणातलं वजन वाढलं. त्याचे जर सगळे आपण रिपोर्ट्स वाचले ना तर आपल्या असं लक्षात येईल त्याच्या मुळाशी बेरोजगारी हा प्रश्न आहे. युरोपमधली वाढती बेरोजगारी हे सगळं अतिरेकी विचारांना बळ देणारं खाद्य ठरलंय. त्यामुळे बेरोजगारी हा प्रश्न आता जो संघटितपणे एकदम आलाय, कारण 3 गोष्टी झाल्यात. एक तर आपल्याकडे 65% म्हणजे 52% लोकांची संख्या आमची वयाच्या 35च्या आतली आहे. 2 शिक्षणाचा प्रसार सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. आणि 3 एकीकडे उत्पन्नातली जी दरी वाढली ती आणि दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं येऊ घातलेलं भय, याचा तो एकत्रित परिणाम होऊन बेरोजगारी किंवा रोजगार क्षमता घसतीये, म्हणजे तिला कसर लागली आहे. हे इतक्या पहिल्यांदा मला असं वाटतं आलाय. पण तरीसुद्धा म्हणजे मी असं म्हणतो की तरीसुद्धा आपल्याला उशीरच झालाय. म्हणजे 2000 सालापासून आपण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय पण 2 तपानंतर पहिल्यांदा आम्ही म्हणजे हिटिंग द नेल ऑन द हेड हे पहिल्यांदा आपण होतोय की आपण जिथे इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे तिथे आपण पहिल्यांदा आता गेलेलो आहोत. त्यामुळे म्हटलं तर उशीर झालाय पण म्हटलं तर आपण आता म्हणजे निदान सुरुवात तरी केली.